श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। स्वामी भक्त हो, उद्या आहे 30 एप्रिल 2024 आणि उद्यापासून अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरू होत आहे। तर अखंड नाम जप यज्ञ सप्ताह प्रत्येक केंद्रामध्ये सुरू होणार आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून गुरुक्षेत्र पारायण त्या ठिकाणी जाऊन करावं। ज्यांना तिथे जाऊन शक्य नसेल त्यांनी घरी करावं, किंवा ज्यांना घरीही करणं शक्य नसेल त्यांनी कुठल्या सेवा करायच्या आहे या संबंधी आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात। यासोबतच गुरुचरित्र पारायणाला आपण नाही बसू शकलो तरीही केंद्रामध्ये स्वामींच्या मंदिरामध्ये अनेक सेवा या 7 दिवसांमध्ये होत असतात। जसं की गणेश याग, चंडी याग, स्वामी याग अशा प्रकारचे विविध याग त्या ठिकाणी होत असतात। होम हवन केले जातात, चंडी याग असतो। अतिशय उच्च कोटीची अशी सेवा या सप्ताह काळात होत असते आणि आपली जर हजेरी त्या ठिकाणी लागली तर आपल्याला वर्षभराचं पुण्य आपल्या पदरी पडत असतं। तर स्वामी भक्त हो, जेवढी होईल तेवढी सेवा तर आपल्याला करायचीच आहे। या व्यतिरिक्त प्रहरेंची सेवा देखील खूप महत्त्वाची असते। त्या ठिकाणी स्वामींचा जप अखंडित स्वरूपाने 7 दिवस चालू असतो। या व्यतिरिक्त स्वामी चरित्र सारामृत हे देखील त्या ठिकाणी वाचलं जातं। तर जी सेवा आपल्याला शक्य होते ती आपण आवर्जून करायला हवी। या व्यतिरिक्त आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला एक छोटीशी सेवा आपल्या घरीच करायची आहे। ज्यांच्या गावात मठ केंद्र आहे किंवा ज्यांच्या गावात असूनही थोडंसं लांब आहे किंवा कामामुळे त्यांना जाणं शक्य नाही, त्यांच्यासाठी इच्छापूर्तीसाठी घरी एक छोटासा उपाय करायचा आहे। उपाय म्हणण्यापेक्षा आपण त्याला सेवा म्हणूया। त्या सेवेचं फळ तुमचं कधीही वाया जाणार नाही। कुठलीही सेवा कधीच वाया जात नाही। तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ असं म्हटलात तरीही त्याचं फळ तुम्हाला स्वामी अगदी दुपटी तिपटीने परत करत असतात। फक्त ते नाव घेत असताना आपल्या मनातील भाव किती खरा आहे, आपण किती आर्ततेने स्वामींना हाक मारतोय यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात। आता ही सेवा इच्छापूर्तीसाठी असली तरीही खरं तर प्रत्येक वेळेस आपण फक्त इच्छापूर्तीसाठी स्वामींकडे जाऊ नये, तर स्वामींना फक्त आपलंसं करण्यासाठी देखील स्वामींच्या सेवा आपण करायला हव्या। तर असो, इच्छा आकांक्षा पूर्ण करणं हे प्रत्येकाला वाटतच असतं। त्यामुळे जर तुमची एखादी अशी इच्छा असेल की ती अजून पूर्ण होत नाही, त्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात, हवे ते कष्ट घेत आहात, पण तरीही त्या इच्छापूर्तीसाठी अनेक अडथळे निर्माण होत आहे, तर तुम्ही हा छोटासा उपाय किंवा सेवा तुम्ही या 7 दिवसांमध्ये करून बघा। 100% तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी फक्त तुमच्या कष्टाची जोड द्यायची आहे, त्यासोबत विश्वासाची जोड देखील देणं आवश्यक आहे। तर स्वामी भक्त हो, आता ही जी काही सेवा तुम्हाला सांगत आहे ती तुम्हाला उद्या करायची आहे। म्हणजे उद्या अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरू होत आहे ना, तर मग उद्यापासून तुम्हाला स्वामी पुण्यतिथीपर्यंत म्हणजे 6 मे 2024 रोजीपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे। आता ही सेवा करण्यासाठी तुम्हाला एक श्रीफळ घ्यायचं आहे। श्रीफळ आणल्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं। आपला जिथे स्वामींचा फोटो आहे, जिथे मूर्ती आहे तिथे आपल्याला बसायचं आहे। जिथे आपलं देवघर असतं तिथे बसताना आसन टाकायचं, हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे, किंवा सकाळी उठल्यानंतर लगेचच तुम्ही आज नारळ आणून ठेवला आणि सकाळी अंघोळ झाल्या हा उपाय केला तरीही चालेल। आता बघा, असं बसल्यानंतर आपली जी काही देवपूजा आहे ती आपण करून घ्यायची आहे। देवांना अंघोळ वगैरे घालणं ह्या गोष्टी करून झाल्यानंतर स्वामींची ही फोटोची पूजा, मूर्तीचा अभिषेक वगैरे झाल्यानंतर तो जो नारळ आहे तो एका ताटामध्ये ठेवायचा आहे। ह्या नारळाला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर हा नारळ हातात घेऊन आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आहे। जी काही इच्छा मनोकामना आहे ती देखील सांगायची आहे। आता हे केल्यानंतर तो नारळ पुन्हा त्या ताटात ठेवायचा आणि संकल्प घ्यायचा आहे। संकल्प कसा घ्यावा या संबंधीचा डिटेलमधला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। तरीही थोडक्यात सांगते। पाणी घ्यायचं आहे, आपल्या हातावर पळीने पाणी टाकायचं। सर्वप्रथम पहिली पळीने पाणी आपण टाकणार तेव्हा ओम माधवाय नमः असं म्हणायचं आणि ते पाणी आपण पिऊन घ्यायचं आहे। त्याला आचमन करणं असं म्हणतात। दुसऱ्यांदा म्हणायचं ओम कृष्णाय नमः, ते पाणी पुन्हा एकदा पिऊन घ्यायचं आणि तिसऱ्यांदा ओम नारायणाय नमः असं म्हणून पुन्हा ते पाणी आचमन करून घ्यायचं, म्हणजे पिऊन घ्यायचं आहे। आता चौथ्यांदा पुन्हा हातावर पाणी घ्यायचं। तुमच्याकडे फूल असेल तर त्या पाण्यावर ते फूल ठेवायचं किंवा मग अक्षता ठेवायच्या। अशा पद्धतीने ते पाणी हातात घेऊन आपल्याला आपलं नाव सांगायचं, आपलं गोत्र सांगायचं। जसं की माझं नाव मनीषा, माझं म्हणजे तुम्हाला जर तुमचं गोत्र माहित असेल तर तुम्ही गोत्र म्हणायचं, किंवा मी कश्यप गोत्राची असं म्हणायचं। मी अशा इच्छेसाठी तुमची इच्छा सांगायची आणि तुम्ही काय सेवा करणार आहात ते सांगायचं। आता सेवा काय करायची ते मी पुढे जाऊन सांगणारच आहे। तर अशा पद्धतीने सेवेचा उल्लेख करायचा, इच्छेचा उल्लेख करायचा, तुमच्या नावाचा आणि गोत्राचा उल्लेख करायचा आणि ते हातात घेतलेलं जे पाणी आहे आणि जे फूल आहे ते एका तामणामध्ये खाली सोडून द्यायचं आहे। अशा पद्धतीने तुमचा संकल्प पूर्ण होणार आहे। आता तुम्हाला सेवा कुठली करायची आहे तर बघा, या 7 दिवसांमध्ये तुम्हाला जी सेवा करायची आहे त्यात
सगळ्यात पहिले प्रामुख्याने येतं ते म्हणजे 11 माळी जप. तुमच्याकडे वेळ असेल, खरंच तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला या 7 दिवसांमध्ये रोज 11 माळा जप करायचाच आहे. पण अगदीच तुमच्याकडे वेळच नाही पण तरीही तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुम्ही 1 माळ जप करू शकतात. आता पहिल्या दिवशी तुम्ही जेवढ्या माळा जपणार आहात तेवढाच तुम्हाला संकल्पामध्ये उल्लेख करायचा आहे. तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा ठरवून घ्या. आता समजा 1 माळ जप मी करणार आहे तर तुम्ही 1 माळ जपेचा उल्लेख करायचा. त्यानंतर तारक मंत्र 11 वेळेस तारक मंत्र करायला जमत असेल तर 11 वेळेस तारक मंत्र किंवा एकदा तारक मंत्र आणि स्वामी चरित्र सारामृतचा 1 पाठ म्हणजे 1 ते 21 अध्याय तुम्हाला रोज वाचायचे आहे. आता हे जर शक्य नसेल तर तुम्हाला या 7 दिवसांमध्ये रोज 3 अध्याय वाचायचे आहे. म्हणजे 7 दिवसांमध्ये तुमचा 1 पाठ होणार आहे. तुमच्या लक्षात आलं का? हे बघा, 1 माळ जप, एकदा तारक मंत्र आणि रोज 3 अध्याय असा 7 दिवसांचा एक स्वामी चरित्र सारामृतचा पाठ, ही झाली अशा पद्धतीची सेवा. पण जर तुमच्याकडे जर वेळ असेल तर रोज 11 माळा जप, 11 वेळेस तारक मंत्र आणि रोज एक स्वामी चरित्र सारामृतचा 1 पाठ म्हणजे 1 ते 21 अध्याय रोज 7 दिवस. अशा पद्धतीने ह्या दोघांपैकी तुम्हाला एक सेवा निवडायची आहे आणि जी पहिल्या दिवशी करणार आहात तीच तुम्हाला 7 दिवस कंटिन्यू करायची आहे. अशा पद्धतीने या सेवेला सुरुवात करायची आहे. आता हा नारळ काय करायचा, तर हा नारळ आपल्याला 7 दिवस आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे छोटा पाट असेल तिथे ठेवायचा असेल तर तुम्ही त्या पाटावर हा नारळ ठेवू शकतात, हलवायचा नाही. किंवा जागा नसेल तर तुम्ही देवघरात ठेवला आणि रोज जर तुम्हाला देवांना अंघोळ घालताना ते काढावं लागलं तरीही हरकत नाही, तो हल्लाच नाही पाहिजे असं काही नियम नाही. तुम्ही उचलून पुन्हा त्या जागी ठेवू शकतात. तुम्हाला जसं पटणार आहे किंवा जसं तुमच्या सोयीचं आहे तसं तुम्ही करू शकतात. अशा पद्धतीने 7 दिवस ही सेवा आपल्याला करायची आहे. म्हणजे बघा, 30 तारखेपासून 6 तारखेपर्यंत आपली ही सेवा होणार आहे. 6व्या दिवशी देखील आपली ही सेवा पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर 6व्या दिवशी आपल्याला आपल्या जवळच्या केंद्रात मठात जायचं आहे हा नारळ घेऊन. आता हा नारळ घेऊन त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा एकदा स्वामींना सांगायचं आहे की स्वामी, अशा अशा पद्धतीची मी सेवा अशा पद्धतीने केलेली आहे. माझी सेवा तुम्ही गोड मानून घ्या. माझ्या अशा इच्छेसाठी मी ही सेवा केली होती. तुम्ही माझी ती इच्छा लवकरच पूर्ण करणार असा माझा 100% विश्वास आहे. आणि हे नारळ स्वामींच्या चरणी अर्पण करून द्यायचं आहे. हा नारळ घरात फोडायचा नाही, प्रसाद म्हणून खायचा नाही. हा नारळ केंद्रातच ठेवायचा आहे. आता बघा, ज्यांच्याकडे केंद्र मठ नाही त्यांनी काय करायचं, तुमच्या गावात जर दत्ताचं मंदिर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हे नारळ अर्पण केलं तरीही चालेल. विष्णू भगवानांचं मंदिर असेल तुम्ही त्या ठिकाणी गेलात तरीही चालेल. म्हणजे काय, तर स्वामींचंच रूप, दत्त महाराजांचं रूप स्वामी आहे किंवा विष्णू भगवानांचाच अवतार दत्त महाराज आहे. त्यामुळे आपण अशा देवदेवतांच्या मंदिरामध्ये ठेवू शकतो. आणि जर यापैकी कुठलंच मंदिर तुमच्या गावात नसेल तर हा नारळ बांधून तुम्हाला कुठेतरी घरातच ठेवायचा आहे. जेव्हा कधी तुमचं स्वामींकडून बोलावणं येईल, अक्कलकोटला म्हणा, दिंडोरीला म्हणा किंवा कुठल्याही केंद्रात जेव्हा तुम्हाला जाणं शक्य होणार आहे तिथे जाऊन हा नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे. पण हा स्वामींच्याच दरबारात गेला पाहिजे, ही मात्र लक्षात घ्या. तर स्वामी भक्त हो, अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. आता या सेवेचे नियम काय आहे, तर अर्थात आपण संकल्प घेतलेला आहे त्यामुळे 7 दिवस आपल्याला मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे. ब्रह्मचार्याचं या 7 दिवसांमध्ये आपल्याला पालन करायचंच आहे. फक्त 7 दिवस आपल्याला या 2 गोष्टींचं पालन करायचं आहे. बाकी कांदा लसणाचा नियम नाही. बाहेरच्या घरच्यांचं खाणं पिणं म्हणाल तर तो देखील नियम नाही. पण शक्यतो बाहेरच्या म्हणजे कोणाच्या घरचं खाणं या 7 दिवसांमध्ये टाळण्याचा प्रयत्न करा. पण अगदीच तशी वेळ आली तर तुम्ही खाऊ शकतात. पण सुतकाचं विटाळाचं तुम्ही कुठलंही खाऊ नका. हे नियम आपल्याला पाळायचे आहे. आता ज्यांचा मासिक धर्म आहे ते ही सेवा नाही करू शकत, जर घरातलं दुसरं कोणी करायला तयार असेल तर त्यांना करू द्या, हरकत नाही. या व्यतिरिक्त सुतक असेल तरीही तुम्ही ही सेवा नाही करू शकत. मग कधी पुन्हा तुम्हाला एखाद्या गुरुवारी करावंसं वाटलं तर नक्कीच अशा पद्धतीची सेवा तुम्ही करू शकतात. तर स्वामी भक्त हो, तुम्हाला नियम लक्षात आले असतील आणि नसतील आले तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकतात. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.